निकिता मनगोळी हत्या प्रकरणी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, मांग गारुडी समाजाची मागणी. दैनिक वृत्तवेग प्रतिनिधी सांगली. मयत निकिता शिवकुमार मनगोळी हिच्या जाळून करण्यात आलेल्या हत्येप्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मांग गारुडी समाज सांगली जिल्हा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. निकिताला लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून जातीय शिवीगाळ, मानसिक व शारीरिक छळ तसेच पैशाची मागणी केली जात होती. या छळातूनच तिची हत्या झाल्याचा आरोप समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. मुख्य आरोपी शिवकुमार मनगोळी तसेच त्याचे आई व भाऊ याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 3/2/2026 रोजी निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आली आहे. या निवेदनावर चरण चौगले, शमशेर चौगले, अशोक कांबळे, अंकुश लोंढे, बद्रीनाथ लोंढे, लहू लोंढे, मांग गारुडी सामाजिक अध्यक्ष भारत चौगले, दिगंबर सकट, अनिल लोढे, सागर सुधाकर लोढे, रोहित चौगले व उदय लोंढे, अनिल लोंढे, सागर चौगले, अविनाश सुनील गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे. निरीक्षक पोलीस मॅडम यांना आज आम्ही निवेदन दिलं. मांग गारुडी समाज सांगली जिल्हा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज आम्ही मॅडमला निवेदन दिलेलं आहे आणि अनुसूचित जाती व जमाती 11 प्रमाणे गुन्हा दाखल होऊन मय्यात निकिता शिवकुमार मनगोळे हिला न्याय मिळावा अशी प्रशासनाकडे आमची विनंती आहे की आज जी घटना विश्रामबाग चौकात जी झाली आहे, धामणी चौकात, ही दुर्दैवी झालेली आहे. ही महिलांना तिच्या नवऱ्याने मुलीला न्याय मिळावा. अनुसूचित जाती इतर समाजामध्ये या मुलगीला आम्ही करून दिली होती, आंतरजाती विवाह केला होता. त्या मुलगीला न्याय मिळावा ही प्रशासनाकडे आमची विनंती आहे. आणि ही जी घटना घडली, ज्या मुलग्यानं जे कडी लावून मुलगीला जे जाळाचा प्रयत्न केला आणि जाळून तो जो निघून गेला, याला प्रशासनाने अजूनही त्याला पकडलेलं नाही. गेले 5 दिवस झालेले आहेत. त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी ही अशी आमची त्यांना विनंती आहे. आणि नाही यांनी दखल तर घेतली तर 3 तारखेला आम्ही आंदोलन नाही तर मोर्चा काढण्याचे आम्ही आमच्या पूर्ण समाजाला व इतर समाजांना पण आम्ही विनंती करतोय की 3 तारखेला तर न्याय नाही मिळाला तर 3 तारखेला आम्ही मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने आम्ही आंदोलन करणार आहे. सांगलीमध्ये झालेल्या घटनेनं मानवता ती कुठं संपली काय असा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडतो. ज्या विश्वासानं आपण ज्या घरामध्ये आपल्या मुलीबाळी देतो आणि ते घरच त्या मुलीबाळींचा जर मृत्यू करत असेल किंवा तिला मारत असेल तर हे कृत्य एकाचं नसून त्या कुटुंबाचं आहे. म्हणून या कुटुंबावर प्रथम सामायिक गुन्हेगारी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल. दुसरी गोष्ट, पोलिसांनी जी हलगर्जीपणा दाखवला, गेल्या 5-6 दिवसामध्ये कोणत्याही आरोपीला अटक केली नाही, त्याच्या तपास यंत्रणा कुठेही दिसत नाही आणि म्हणून पहिला प्रशासनाचा मी निषेध करतो. तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचे कोणतेही पुरावे प्रशासनाने गोळा केले नाहीत. याच्या पाठीमागे पोलिसांची मानसिकता या दलित मुलीला न्याय देण्याची आहे का नाही असा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडतो. आणि म्हणून 3/2/2026 रोजी मोठ्या प्रमाणात मी फुले शाहू आंबेडकर चळवळीला किंवा पुरोगामी चळवळीला मांग गारुडी समाजाला आव्हान करतो. या मोर्चामध्ये सर्वांनी सामील होऊन प्रशासनाला जाब विचारला पाहिजे, आपल्या मुलीबाळीला न्याय मिळण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं मी सर्वांना आव्हान करतो. सांगलीमध्ये झालेली घटना अनुसार आणि तसेच त्या मुलीची जातीवाद करून त्याला मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यात मूर्ती पडलेली मुलगी असताना त्या मुलगीला बाहेर कडी लावून पळून गेला. तसे त्या तिथले जो अधिकारी असतात त्या अधिकाऱ्याने हे दखल घेऊन हा न्याय ह्या गरिबाला मिळावा आणि दलित
पीडित ह्या मुलीला हा न्याय मिळवण्यासाठी आम्ही इथं सगळेजण महाराष्ट्राला सगळ्यांच्या आमच्या मांगवली समाज आणि इतर भटकावमुक्त सगळ्या समाजाला आम्ही हाक देत आहे की झालेल्या या झालेल्या दुर्घटनेमध्ये आणि या आम्ही जे 3 तारखेचा जे निश्चित आम्ही करतो आमच्या जर आम्हाला जर न्याय मिळाला तर ह्या 3 तारखेला येणाऱ्या मोठ्या संख्येमध्ये मिरज ते सांगली या रस्ता रोको हे आंदोलन आम्ही केले जाईल.